मला तेच सांगायचं, मतदान झालं कसं काय माझं बोगस? तुम्ही करताय काय तिथे, व्हेरीफाय काय करताय? पण मी यायच्या आधी ते कोणीतरी माझं बोगस मतदान केलेलं आहे. अंबड नगर परिषद निवडणुकीत धक्कादायक प्रकार समोर आलाय. पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी पुण्याहून अंबडमध्ये आलेल्या आनंद शिंदे नावाच्या तरुणाला मतदान न करताच परत जावं लागले. कारण मतदान केंद्रावर पोहोचताच अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्याच्या नावावर याआधीच मतदान झालं आहे. प्रभाग क्रमांक 1 वरील बूथ क्रमांक 3 मध्ये आनंद शिंदे नाव नोंदवलेलं होतं. मात्र त्याच्या आधीच कोणीतरी त्याच्याच नावावर मतदान करून गेल्याची तक्रार त्यांनी केली. तक्रार केल्यानंतरही निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याकडे गांभीर्यानं पाहिलं नाही, असा आरोप त्यांनी केलाय. पहिल्यांदाच मतदानाचा अनुभव घेण्यासाठी इतक्या दूरून आलेल्या तरुणाला मतदान न करता परत जावं लागल्यानं तो निराश झाला. या प्रकरणामुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मी आज सकाळी मतदान करायला आलोय. हे माझं मतदान कार्ड आहे. आनंद बैराम शिंदे माझं नाव आहे. मी पुण्यावरनं मतदान करण्यासाठी आलोय. पण मी यायच्या आधी ते कोणीतरी माझं बोगस मतदान केलेलं आहे. माझं कुठल्याही हातावर शाही वगैरे नाहीये, पण ते म्हणताय तुझं मतदान झालंय. तर मी आता काय करायचं मला हे माहित नाही. आता तू कोणाशी बोलला काय? मी अधिकाऱ्यांशी बोललोय, ते थांब थांब म्हणताय, कोण येणार आहे, पण मला वेळ नाही. मी थांबायला चूत नाही, ते एवढं थांबू शकत नाही. मला काम आहेत नाही. काय मागणी आहे तुझी नेमकी? मला तेच सांगायचं, मतदान झालं कसं काय माझं बोगस? तुम्ही करताय काय तिथे, व्हेरीफाय काय करताय? म्हणजे मी आज माझ्या आजोबाचं मतदान करून आलो, चालणार का त्यांना? तो मतदान आहे तुझं? माझं पहिलं मतदान. मी नाही करणार इथून पुढे मतदान. का करणार मी असं होत असणार? संबंधित अधिकाऱ्यांनी काय स्पष्ट करून दिलं? ते म्हणताय थांब थांब, आता काहीतरी म्हणताय तुझी प्रोसेस करून घेतो. ती प्रोसेस मी करणार, पण मला आधी कळलं पाहिजे की यांनी काय व्हेरीफाय काय केलं आधी. माझं आधार कार्ड पण इथं नाहीये. माझं फक्त मतदान कार्ड घेऊन आलोय आणि तो एक जण म्हणतोय की तू चालता, तर मी गेलोच नव्हतो. तुम्ही ते बोलून घ्या, बघा काय काय. मी नाव सांग. आनंद शिंदे. पूर्ण सांग गाव. आनंद बळीराम शिंदे, अंबड. मी प्रभाग क्रमांक 1 बूथ नंबर 3 वर.